नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. वित्तम बातमीच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. 7च्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत टॉप 5 घडामोडी. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर यांची निवड एकमताने करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात यावी म्हणून प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी त्याला अनुमोदन दिलं. यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली आणि त्यानंतर आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. महाविकास आघाडीकडून एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधक सध्या ईव्हीएम वरती चर्चा करत आहेत. ईव्हीएम मुळे आपला पराजय झाला असं एक मत तयार केलं जात आहे. यावरती भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. आता कसं वाटतंय, गारगार वाटते की गरम वाटते असं म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा. एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेला आहे. त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 48% महायुतीला मतं आहेत आणि 33% समोरच्यांना मतं आहेत. आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे, मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार. नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगित, काही सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले. ते सगळं मी दाखवीन, सभागृहालाही दाखवीन, सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन. आमची बाजू खरी आहे, त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये. जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण, अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42 पॉइंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती. 0.6% फरक होता, म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच. तरी देखील आमच्या जागा किती आल्या? आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या. आम्ही रडत नाही बसलो. ठीक आहे, जनतेचा कौल आहे. तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं. आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा. सरकार कुणाचंही असो, आम्ही नेहमीच मराठी माणसांसोबत उभे राहू, अन्याय सहन करणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे. बेळगावला तात्काळ केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवले. बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे, कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेलेलं आहे. काही आमच्या तिकडचे कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत. हे सगळं जे होतं ते आम्ही पाहू शकत नाही आणि कुठे ना कुठेतरी ह्या सरकारने, जे ईव्हीएमचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे, त्यांनी सांगावं. कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन, सोयी सुविधा देऊन तिकडच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल. पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत? जो काही अन्याय होता तो रोखू शकतात का? केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का? हा आज महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे. असो ना, काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो, जेव्हा आम्ही भाजप सोबत होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो. आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल, सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू, अन्याय हा सहन करणार नाही, ही ठाम भूमिका आमची आहे. आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकाल काही लागला पाहिजे. मुरबाड येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततामय मार्गाने मूक मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमधील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मोर्चाचा उद्देश बांगलादेशमधील हिंदूंवरती होणारे धार्मिक अत्याचार थांबवण्यासाठी जागतिक पातळीवरती दखल घेतली जावी आणि आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने ठोस उपाययोजना करावी हा होता. इस्कॉन साधूंच्या तातडीने मुक्ततेची मागणी देखील यावेळेला करण्यात आली. विशेषतः बांगलादेशमधील जिहादी कट्टरपंथीयांकडून मंदिरे, घरे उद्ध्वस्त करणे तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन यावरती तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी मानवी साखळी तयार करत शांततेमध्ये बांगलादेश सरकार आणि आंतरराज्यीय मानवाधिकार आयोगाकडे आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मुरबाड बस स्थानकाजवळील असलेल्या
भारतीय ध्वजस्तंभ येथे राष्ट्रगीत गायन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली आणि शेवट श्रीराम मंदिर येथे पसायदानाने करण्यात आली. येत्या मंगळवारी तहसीलदार मुरबाड यांना निवेदन देऊन या मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजनांची मागणी या निवेदनामध्ये करण्यात येणार आहे. राजीव चंदने, मुरबाड, वित्तम बातमी. मुरबाड पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचारी नामदेव चारसकर यांनी मुरबाड पोलीस वसाहत इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची आज दुर्दैवी घटना घडली. आपण पाहतोय याच वसाहत इमारतीवरून पोलीस हवालदार चारसकर यांनी उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. वित्तम बातमी प्रतिनिधी राजीव चंदने, मुरबाड. त्या टॉप 5 मध्ये वेळ झाला इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूया 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.